सूरज केने आणि नॉन स्ट्राइक एंडला बॅटर योगेश भालेकर. सूरज केने हा आयकॉन प्लेयर आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येते गोलंदाज डोंगरीपाडा. आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा लवकरात लवकर. डोंगरीपाडा ओ रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. तेच तर्राट चेंडू निघून जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव निवृत्ती आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन आलेलं आहे. पहिला चेंडू त्याने निर्धाव टाकलेला आहे. योगेश भालेकरला आपण पाहतोय नॉन स्ट्राइक एंडला जो श्रीराम फाउंडेशन ओला आहे त्याची स्पर्धा झाली होती. आयकॉन प्लेअर होता. खूप जबरदस्त कामगिरी केली होती त्याने. चांगला फटका खेळलेला आहे. चेंडू चाललाय काऊ कॉर्नर कडे. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव मात्र मिळणार नाही. ऑफ द मार्क बॅटर सूरज केने. धावसंख्येला प्रारंभ करताना गीतेश देवलीकर यांच्याकडून योगेश भालेकरला सुवर्ण संधी आहे. षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर 3000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. हो चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू जाते. खूप चांगला चेंडू होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये निवृत्ती. फक्त एक धाव खर्च केलेला आहे. कंट्रोल बॉलिंग बघायला मिळते. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. हा चेंडू डाऊन द लेग स्टंप टाकला होता. गोलंदाज निवृत्तीने एक धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये धावपलकावर जोडली जाईल. धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 2. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. जोरदार अपील केला होता. अपील फेटाळून लावलेलं आहे पंचांनी. लेग बाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 3. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये करताना गोलंदाज निवृत्ती. कुठल्या प्रकारची मुभा दिली जात नाही आणि 2 तडाखेबंद फलंदाज आहेत. त्यांना पूर्णपणे बांधून ठेवलेले आहे सूरज केने आणि योगेश भालेकर. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर निवृत्ती. वाड शॉट. चेंडूला पाठवलाय. फाईन फटका खेळलेला आहे. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. चेंडू गेला टेकडीवर. षटकार. षटकार आलेला आहे सूरज केनेच्या बॅट मधून. या षटकाराच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 9. 5व्या चेंडूवर हा षटकाराला तुंग षटकार पेश करताना आपण सूरज केनेला पाहतोय. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर निवृत्ती. सामना करेल सूरज केने. 7 धावांवर खेळतोय योगेश. यास खातं खोलायचं बाकी आहे. इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता पण निशाणा चुकला. एक रिस्की सिंगल तिथे पूर्ण केली बॅटर सूरज केने याने. याचबरोबर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती देखील होत आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आहेत. धावपलकावर बिनबाद 10. अन्वित 11 भावाले बी आणि त्यांच्या विरुद्ध संघ पाहतोय वीर मराठा डोंगरीपाडा. चला 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकही पूर्ण करायचे आहेत. जास्त वेळ घेऊ नका कारण अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. 4 षटके तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कव्हर करावी लागतील याची आपण नोंद घ्यायची आहे. आपण पाहतात न भूतो न भविष्यती क्रिकेटचा अद्भुत सोहळा. निव एकविरा ग्रुप खारबाव अंडर 25 बिग बॅश
आयोजित न्यू एकविरा चषक 2022 चे दर्जेदार आयोजन आपल्याला बघायला मिळत आहे. कालचा दिवस गाजवला, खूप धमाकेदार कामगिरी केली. टीम वर्क इज अ ड्रीम वर्क. आपण काल बघितलं जय हनुमान टेंबवली या संघाने पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये टीम 94 कामन संघाला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. आज बघूया कोणता संघ अंतिम फेरीत आजच्या पूलमधून प्रवेश करताना आपल्याला बघायला मिळेल आणि कोणत्या गावामध्ये आज जल्लोष होईल याचं उत्तर आपल्याला संध्याकाळी मिळणार आहे. तसेही आज मार्च महिन्यातील शेवटचा दिवस आहे आणि उद्या बरोबर एप्रिल महिन्याला प्रारंभ देखील होणार आहे. रोहित तयार होईल बॉलिंग मार्कवर. सामना करेल बॅटर सूरज केने. हो, रिव्हर्सचा फटका. चेंडू गॅप मधून चाललाय सीमारेषेकडे अतिशय वेगाने. थर्ड मॅन सीमारेषेला धावून धडकला. 4 धावा चौकार. या चौकाराबरोबर धावसंख्या वाढते. धावपलकावर 14. बिनगाडी बाद. कुठल्या प्रकारचं नुकसान नाही. 14 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. सूरज केने आणि योगेश भाळेकर ही जोडी खेळपट्टीवर भावाळे बी या संघाची आपण पाहतोय. 12 धावांवर खेळतोय सूरज केने. योगेश भालेकर यास खातं खोलायचं अजून बाकी आहे. पुन्हा एकदा तयार होईल रोहित. पुन्हा एकदा पाहतो आपण चेंडू चाललाय बिहाइंड द विकेट अतिशय वेगाने. पंचांचा बाईकचा इशारा येतोय. 4 धावा चौकार. अवांतर स्वरूपामध्ये या 4 धावा धावपलकावर जोडल्या जातील. धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 18 धावांची भागीदारी या 2 सलामीवीरांमध्ये बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर रोहित. डोंगर दऱ्यांच्या कुशीमध्ये लपलेली ही क्रीडानगरी. निसर्गरम्य वातावरण, आल्हाददायक वातावरण. वारे अतिशय वेगाने वाहताना रोहितचा पुढचा चेंडू. ओ, फुलटॉस चेंडू. ऑफस्टंप सोडून हा फटका खेळलेला आहे. चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. रूम बनून हा फटका खेळला होता. चांगला फटका येतोय सूरज केनेच्या बॅट मधून. षटकाराबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 24. आयकॉन प्लेयर आहे सूरज केने. एकीकडे टाटा IPL सुरू आहे, इंडियन प्रीमियर लीग, आणि दुसरीकडे आपण पाहतोय न्यू एकविरा चषक 2026 चे दमदार आयोजन. पुढचा चेंडू रोहितचा. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. लवकरात लवकर पाणी घेऊन जा. लवकर पाणी घेऊन जा. थोडासा खेळ थांबला होता कारण एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटर सूरज केने याने, आणि शरीराचा वेध चेंडूने घेतला होता. प्रचंड वेग होता या चेंडूवर. धावपलक अस्थिर आहे 24. पुन्हा एकदा रोहित तयार होईल. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगती पथावर. राईट आर्म ओव्हर द विकेट. क्षेत्ररक्षण पांगवण्यात आलेलं आहे. हो, पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावला होता चेंडूवर. वेल होती फलंदाजाकडे एक धाव कंप्लीट करण्याची.
एका धावेबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 25 धावांची ही भागीदारी योगेश भालेकर आणि सूरज केने टोपनर पेअर खेळपट्टीवर पाहतोय. चांगली भागीदारी बिल्डअप करताना सुरुवातीला धावांसाठी खूप स्ट्रगल करीत होते दोन्ही बॅटर. त्यानंतर मात्र एक चांगल्या लयमध्ये चांगल्या रिदममध्ये आता फलंदाजी करताना आपल्या संघासाठी पुढचा चेंडू रोहित याचा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. संधी होती गडी बाद करण्याची ती दवडली. कॅच ड्रॉप दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय बॅटर योगेश भालेकर. 2 धावा पूर्ण करतोय आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल 27 2 षटकांच्या समाप्तीनंतर. करंट रन रेटचा आपण जर विचार केला तर 13.50च्या सरासरीने धावा जोडल्यात आणि प्रोजेक्टेड स्कोरवर जर नजर टाकली तर ह्याचप्रमाणे जर धावा जोडल्या तर धावपलकावर धावा बघायला मिळतील 54. टाइम लाईनचा आपण जर विचार केला तर 12 चेंडू टाकून झालेल्या 27 धावा जोडल्यात. कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही. अन्वित 11 भावाले बी या संघाचा चांगली भागीदारी झालेली आहे 2 सलामीवीरांमध्ये. या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या रोहित याने. षटक क्रमांक 3 साठी आता बॉलिंग मार्कवर तयार होईल राहुल. अक्षय जाधव आयकॉन प्लेयर आहे वीर मराठा डोंगरीपाडा या संघाचा. तर सूरज केने याला आपण पाहतोय भावाले बी संघामध्ये खेळताना तो त्या संघाचा आयकॉन प्लेयर आहे. हो चांगला फटका फ्लिक केलेला आहे पण ह्या वेळेला नो मिस्टेक डाऊन दी बॉल वेल टेकन कॅच. फलंदाज होते बाद. पहिला धक्का लागतोय अन्वित 11 भावाले बी ला. सूरज केनेच्या खेळीचा अंत. 27 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद होताना आपण बघितला. क्रमांक 3 वर खेळण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल सुजित जाधव. एक लक्षात घ्या जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो कारण आज अंतिम दिवस या स्पर्धेचा आहे. आपल्याजवळ आता वेळ खूप कमी राहिलेली आहे आणि अंतिम फेरीचा सामना आपल्याला सूर्यप्रकाशामध्येच खेळवायचा आहे या अनुषंगाने विनंती करतोय. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर राहुल जाधव. संघातील एक प्रमुख खेळाडू आहे राहुल तयार होईल. हो चांगला फटका उडवलाय स्विंग केलेला आहे. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर आहे तो जम्बो सिक्सर. काय फटका खेळला होता लाजवाब स्ट्रोक. ओव्हर पिच चेंडू होता. चेंडूची लाईन लवकर पिक केली आणि चेंडूला भिरकावून दिला होता काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 33. लहान मुलगा एक डोंगरावर टेकडीवर बसलेला. चला आपण खाली या. बॉल गेला तरी चालेल पण उष्णता खूप आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज झेपावला होता पण हाफ अँड टॉप चान्स होता. धावबाची संधी दवडली. संधी होती थ्रो खराब आला आणि त्याचा फायदा उचलला. एका धावेला 2 मध्ये कन्वर्ट केलं गेलं. सुजितने 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 35 ऑन बोर्ड. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस नाव. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर राहुल. सूरज केने बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी त्याने 19 धावांचं योगदान दिलं होतं. 2 धावांवर योगेश भालेकर खेळतोय. सुजितने एक षटकार लगावलेला वैयक्तिक 8 धावांवर खेळतोय. पुन्हा एकदा राहुल. हो फक्त हलक्यातने चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. सॉफ्ट अँड ड्राईव्ह शॉर्ट बॅकलिप ना फटका खेळला होता. 1 धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव मात्र घेतली जात नाही. फक्त एकच धावेवर संतुष्ट बॅटर सुजित. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 36. पुन्हा एकदा तयार होत असताना गोलंदाज राहुल.
सामना करेल बॅटर योगेश भालेकर. हो, डबल माइंडेड झाला होता बॅटर. चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव पलकावर प्लस केली जाईल. धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 37-37 ऑन बोर्ड. टीम टोटल पाहतो आपण 37, लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका. काय फटका खेळलेला आहे. पाठवले चेंडूला कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. चौकाराबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 41 धावा धावपलका जोडल्या गेलेल्या. षटक क्रमांक 3 चा खेळ मार्गस्थ. पुन्हा एकदा राहुल आमच्यापासून दूर जातोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल बॅटर योगेश भालेकर. हो, चांगला फटका. सिटेड बॅटेड स्ट्रोक. व्हॉट अ शॉट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. हा येतोय भिंगरी शॉट. षटकार. या षटकाराच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 47-3 षटकांच्या समाप्तीनंतर. बैठक शॉट. सिटेड बॅटेड स्ट्रोक केला होता. योगेश भालेकरचा हा हॉट फेवरेट स्ट्रोक होता आणि षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धाबा खर्च केले होते. निवृत्तीने चांगली गोलंदाजी केली होती P1च्या षटकामध्ये. त्यानंतर रोहितने धाबा खर्च केल्या 17. राहुलने तिसऱ्या षटकामध्ये धाबा खर्च केल्या 20. 1 विकेट. अंतिम षटकाला आता प्रारंभ होईल. यानंतर चालू सामन्यातील विजेता संघ आणि युवा 11 62-22 ओवली असा सामना होईल. याची आपण नोंद घ्यायची आहे. अंतिम षटकासाठी गोलंदाज येईल बॉलिंग मार्कवर प्रेम. सामना करेल बॅटर सुजित जाधव. चला, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. ओ, खडे खडे हा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे पण क्षेत्ररक्षक झेपावतोय. झेल सोडलेला आहे. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. संधी होती. चेंडू धरणीला दान झाला. सुजितला जीवनदान. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 48. प्रेम पुन्हा एकदा तयार होईल. बॉलिंग मार्कवर डावी उजवी जोडी आहे खेळपट्टीवर. त्यामुळे वारंवार फिल्डिंग मध्ये आता परिवर्तन केलं जातोय डोंगरीपाडा संघाच्या वतीने. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू जातोय. खूप सुंदर चेंडू होता प्रेम याचा. धावा स्थिर आहेत धाव पलकावर 48. उडवलाय चेंडूला. व्हाड शॉट. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावा षटकार. काय फटका खेळला होता. अगदी खडे खडे चेंडूला बॅटवर घेतला आणि सरळ भिरकावून दिला. मिडाऊनच्या डोक्यावर लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर पाठवला. षटकार. योगेशच्या बॅट मधून दणदणी षटकार येते. धावसंख्या वाढते धावपलकावर 54. 50 अप. 54 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या. पुन्हा एकदा प्रेम तयार होईल बॉलिंग मार्कवर. राऊंड द विकेट.
पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅप मोठी आहे पण क्षेत्ररक्षण लाजवाब बघायला मिळते. सुरेख क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा पूर्ण करताना योगेश 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल. स्कोर कार्डवर 56. टीम स्कोर 56 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. प्रेम राईट आर्म अराउंड द विकेट. उलटा चेंडू, चेंडू हवेमध्ये आहे. फटका फसला आणि झेल टिपला गेला. अजून एक फलंदाज बाद होते भावाले बी संघाचा योगेश भालेकर. छप्पन्न धाबा धावपलकर 2 गड्यांच्या मोबदल्यात बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी 20 धावांची खेळी सादर केली योगेश भालेकर याने. शेवटचा चेंडू आहे. पहिल्या डावातील सामना करेल बॅटर निखिल केने. टीमचा लीडर देखील आहे, कॅप्टन देखील आहे निखिल केने. अंधाधुंद बॅट चालली होती. एक धाव पूर्ण करतोय. चेंडू सिली बिटॉंगला गेला होता. भेल होती फलंदाजाकडे. एक धाव पूर्ण करण्याची लेग बाईटचा इशारा आला पंचांकडून. याचबरोबर षटक क्रमांक 4चा खेळ देखील संपुष्टात आलेला आहे. 57 धावा जोडलेल्या आहेत. अन्वित 11 भावाले बी संघाने प्रथम बॅटिंग करताना 58 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल विजयाचं. हा सामना जिंकण्यासाठी वीर मराठा डोंगरीपाडा या संघाला.
बॅक टू द क्रिकेट. 58 धावांचं लक्ष हे चेस डाऊन करावं लागेल, हे टार्गेट पार करावं लागेल वीर मराठा डोंगरीपाडा या संघाला. सोनू आणि राहुल अशी ही सलामीची जोडी खेळपट्टीवर. नवनाथ मुकणे पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक घेऊन आलेला आहे. भावाले बी संघाकडून लक्ष खूप मोठं आहे 58 धावांचं. जवळजवळ प्रति षटकामागे 15 ते 14च्या सरासरीने धाबा जोडाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. ओ चांगला फटका, व्हॉट अ शॉट. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर, फ्लॅट सिक्स षटकार. काय फटका खेळला होता, लाजवाब स्ट्रोक आपण बघितला. सोनूच्या बॅट मधून येतोय हा दमदार षटकार. ऑफ द मार्क. धावसंख्येला प्रारंभ करताना षटकाराच्या मदतीने पुन्हा एकदा नवनाथ मुकणे तयार होईल बॉलिंग मार्कवर. पहिल्या चेंडूवर एक घणाघाती प्रहार बघितला. हो, उलटा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झालेला नाही. निर्धाव चेंडू जातोय. धावा धावपलक स्थिर आहेत 6. षटकार खाल्यानंतर बॅक करताना गोलंदाज नवनाथ मुकणे पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर. लॉंग रन अप राऊंड द विकेट. शॉर्ट ऑन पुल केलेला, कंट्रोल पुलचा फटका अलॉंग दी कार्पेट. चेंडू त्याला काऊ कॉर्नर कडे. क्षेत्ररक्षक अलर्ट होता. गुड थ्रो. फक्त एकच धाव मिळेल फलंदाज सोनूला. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 7 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा तयार होईल नवनाथ. हो, खूप सुंदर चेंडू होता. बीट झाला बॅटर, बीट झाला एसटी रक्षक. धावबाची संधी होती ती दवडली. एक छोटी धाव पूर्ण केली. 22च्या रूपामध्ये धाव आलेली आहे. एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 8. संधी होती गडी बाद करण्याची, ती मात्र चान्स दवडलेली आहे. पुन्हा एकदा नवनाथ मुकणे तयार होते बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म राऊंड द विकेट. ओ चांगला फटका, व्हॉट अ शॉट. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. सीमारेषेला भेदून चेंडू गेला. 4 धाबन करत चौकार. या चौकाराबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 12. कलात्मक फटका खेळला होता बॅटर सोनू. सोनू मात्र चांगली फलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. 16 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा नवनाथ. ऑफ स्टंप सोडून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय शॉर्ट मिड विकेटला. एकच धाव मिळेल. ह्या एका धावेच्या मदतीने पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर. बिनबाद 13 नशी धावसंख्या बघायला मिळते. 45 धावा अजून पूर्ण कराव्या लागतील येणाऱ्या 3 षटकांमध्ये. म्हणजे आस्किंग रन रेटचा आपण जर विचार केला तर 15.00च्या सरासरीने धाबा जोडाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. पण एक जमेची बाजू आहे, कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही वीर मराठा डोंगरीपाडा या संघाचा. इथून आक्रमण करावं लागेल, हल्ला बोल फलंदाजी करावी लागेल. 18 चेंडूंमध्ये 45 धाबा या जोडाव्या लागतील विजय संपादन करण्यासाठी, विजयश्री खेचून आणण्यासाठी. षटक क्रमांक 2 साठी बॉलिंग मार्कवर तयार होईल योगेश भालेकर.
फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. लक्ष खूप अवघड आहे, पण खेळपट्टीवर सोनू आहे जो 12 धावांवर खेळतोय. एक उत्तुंग षटकार, एक दमदार चौकार देखील त्याने पेश केलेला आहे. राहुल यास खातं खोलायचं बाकी आहे. इथून आता वार आणि पलटवार करावे लागतील. ओ काय फटका खेळलेला आहे. ओव्हर पिच चेंडू आणि चेंडूला पाठवले आहे वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. सोनूच्या बॅट मधून एक खणखणीत चौकार आलेला आहे. चौकाराबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्ड वर 19. सोनू मात्र चांगली फलंदाजी करते आपल्या संघासाठी. फिनिशिंग टच देईल का, विजयापर्यंत आपल्या संघाला घेऊन जाईल का. आणि सोनूकडे ती क्षमता आहे, त्या कॅपेबलचा, त्या कॅपॅसिटीचा तो प्लेअर आहे. पुन्हा एकदा योगेश तयार होईल. स्टेप मध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. 19 धावा धावपलकावर आहेत. 58 धावांचे टार्गेट सर करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. ओ चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू जातोय. गुड लेन स्पॉट वरून चेंडूने उचली घेतली होती. अगदी टाचांवर उभा राहिला होता बॅटर. निर्धाव चेंडू जातोय. धावा धावपलकावर स्थिर आहेत. 19. पुन्हा एकदा योगेश भालेकर तयार होतोय बॉलिंग मार्कवर. राईट आर्म राऊंड द विकेट. शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. फाईन फटका खेळलेला आहे. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा चौकार. या चौकाराबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्ड वर 23. अशा प्रकारचे फटके एबी डिलर्स खेळताना आपण बघितलं. दक्षिण आफ्रिकेचा मिस्टर 360 डिग्री, त्यानंतर भारताचा स्काय सूर्यकुमार यादव सध्या अशा प्रकारचे फटके खेळताना पाहतोय. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्क योगेश भालेकर. स्विच हिट हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू जातोय. धावा आहेत धावपलकावर. 21 धावा धावपलकावर. थोडस करेक्शन होतं. पुन्हा एकदा योगेश जागेवरूनच फटका खेळण्याचा प्रयत्न. वाईड यॉर्कर. निर्धाव चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी करतोय योगेश. चौकार खाल्ला त्यानंतर मात्र कमालीचं बॅक करताना आपल्या संघासाठी धावा स्थिर धावपलकावर 21. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर योगेश भालेकर. बॅट चिकाडा घेऊन चेंडू चाललाय. सेकंड स्लिप मध्ये चेंडू गेला होता. 1 धाव पूर्ण करतोय बॅटर सोनू. धावसंख्या आता पुढे जाईल एका धाब्याच्या मदतीने 22. बावीस धावा धावपलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर जोडल्या गेलेल्या. विजयासाठी आता धावा पूर्ण कराव्या लागतील 36. 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. म्हणजे इथून आता हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल. ज्याप्रमाणे आपण टेलिव्हिजन सेटवर पाहतो हायलाइट क्रिकेट, तशा प्रकारचा खेळ सादर करावा लागेल. एक जमेची बाजू आहे. कुठलाही गडी बाद झालेला नाही. वीर मराठा डोंगरीपाडा या संघाचा सूरज केने येतोय षटक क्रमांक 3 साठी. बॉलिंग मार्कवर पॅनल्टी मॅट हे षटक असेल. 12 चेंडू आणि 36 धावा इथून पूर्ण कराव्या लागतील. बरोबर 18च्या सरासरीने धावा जोडाव्या लागतील प्रति षटकामागे. आस्किंग रन रेट आता वाढलेले आहे. रिक्वायर्ड रन रेटचा आपण जर विचार केला तर 18.00 ही सरासरी गाठावी लागेल. उडवलाय चेंडूला. जागेवरूनच लॉफ्ट केला होता. क्षेत्ररक्षक झेपावला होता, पण चेंडू चालला डीप एक्स्ट्रा कव्हरकडे. दुसरी धाव पूर्ण करते सोनू. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर
24. विजयासाठी 11 चेंडूंमध्ये 34 धावा पूर्ण कराव्या लागतील. सिंगल डबलने काम चालणार नाही. ना इक्का ना दुक्का, सीधा छक्का और चौका. यहाँ से लगाना होगा. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू जातोय. धावा धावपलक अस्थिर आहेत. आता समीकरणामध्ये बदल होते. 10 चेंडू आणि 34 धावा या पूर्ण कराव्या लागतील. सूरज केणे पुन्हा एकदा तयार होईल. राईट आर्म राऊंड द विकेट. स्वीपच्या अंदाजाने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. धावबाची संधी निर्माण झालेली आहे. फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. पहिला बॅटर बाद होतोय सोनूच्या रूपामध्ये. लागणारा पहिला झटका सोनूने मात्र आपल्या संघासाठी बहुमूल्य इनिंग सादर केली, पण फिनिशिंग टच त्याला देता आलेलं नाही. पहिला गडी गारद झालेला आहे. वीर मराठा डोंगरीपाडा या संघाचा 25 धावांची खेळी सादर केली. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना अक्षय जाधव आयकॉन प्लेयर आहे. अक्षयवर आता सर्वांच्या नजरा असतील. शेवटचे आता 9 चेंडू शिल्लक आहेत. धावा पूर्ण कराव्या लागतील. फुल करण्याचा प्रयत्न, फटक्यामागे एलिव्हेशन मिळालेले नाही. कॉट अँड बॉलची संधी, विरुद्ध दिशेने झेल टिपला. अजून एक गडी बाद. राहुल देखील अगदी स्वस्तामध्ये बाद झालेला आहे. भोपलाही न फोडता तंबूमध्ये माघारी जातोय. डगआउट मध्ये परत जाताना आपण राहुलला पाहतोय. लगातार 2 विकेट आतापर्यंत या षटकामध्ये मिळवलेल्या आहेत. सूरज केने चांगली गोलंदाजी करतोय. शेवटचे आता 8 चेंडू शिल्लक आहेत. धावा पूर्ण कराव्या लागतील 34. हो, खूप सुंदर चेंडू होता. वेगवान चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडू जातोय. भन्नाट वेग होता या चेंडूवर आणि फलंदाज मात्र पूर्णपणे चकित झाला. धावा स्थिर आहे. धावपलकर 24. 34 धावा पूर्ण कराव्या लागतील. शेवटचे 7 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय. थर्ड स्लिप मधून सीमारेषेकडे चेंडू अतिशय वेगाने चालला होता, पण क्षेत्ररक्षण लाजवाब बघायला मिळते. एकच धाव पूर्ण केली तिथे बॅटर पाहतो आपण रोहित याने. 3 षटकांच्या अखेरीस धावा आहेत. धावपलकर 25 आणि विजयासाठी आता अंतिम षटकामध्ये 33 धावा पूर्ण कराव्या लागतील. दीपेन केने अंतिम षटकासाठी तयार होईल बॉलिंग मार्कवर. 6 चेंडू शिल्लक आहेत. धावा पूर्ण कराव्या लागतील 33. सहा चेंडू 33 धावा. स्ट्राईकला रोहित, नॉन स्ट्राईक एंडला अक्षय जाधव आयकॉन प्लेयर आहे वीर मराठा डोंगरीपाडा या संघाचा. ओवली संघ कर्णधार आपण यायचं आहे. नाणेफेक करण्यासाठी लगेचच टॉस केली जाईल. पायांमध्ये चेंडू टाकला होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक सोटी धाव पूर्ण केली. एकेरी दुहेरी धावांनी काही फरक पडणार नाही. भावाले बी संघाला एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल. स्कोर कार्डवर 26 ऑन बोर्ड. 5 चेंडू आणि 32 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी.
खूप अशक्य प्राय असं आव्हान आहे. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर दीपेन केने. फुलटॉस चेंडू होता मधल्या एष्टीवरचा वाडा शॉट. चेंडू जसा बॅट मधून निघाला तसा डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाताना बघितला षटकार. षटकाराबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्ड वर 32. पण खूप उशीर झालेला आहे. इनिशियल ओव्हर मध्ये या फटक्यांची आवश्यकता होती, ते फटके आलेले नाहीत. आता विजयाचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल डोंगरीपाडा संघाच्या वतीने. पुन्हा एकदा दीपेन. पुन्हा एकदा बॅटवर प्रॉपर चेंडू घेता आला नव्हता. चेंडू झाला बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. एकच धाव मिळेल. एक पेक्षा जास्त धावा ह्या मिळणार नाहीत. एका धावेबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्ड वर 33. पुन्हा एकदा दीपेन राईट आर्म वर विकेट. शफल होऊन हा फटका खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू होता. इन स्विंग चेंडू झाला होता. इन कटर बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती. सामन्यामधील इंटरेस्ट निघून गेलेला आहे. वन साइड मॅच आपण पाहतात. विजयाकडे आगेकूच करताना संघ आपण पाहतोय भावाले बी या संघाला. कमालीचा परफॉर्मन्स या संघाचा. पुन्हा एकदा दीपेन स्टेप आउट होऊन फटका खेळला होता. चेंडू चाललाय थर्ड मॅन सीमारेषेकडे अतिशय वेगाने. 4 धावांकरिता चौकार. चौकाराबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्ड वर 37. शेवटचा एक चेंडू टाकून ही औपचारिकता पूर्ण करायची ते गोलंदाज दीपेन केनेला. मोठ्या फरकाने विजयाकडे अग्रेसर होताना अन्वित 11 भावाले बी हा संघ. ओ चांगला फटका उडवलाय चेंडूला आणि ह्याच बरोबर लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण. हा सामना जिंकलेला आहे अन्वित 11 भावाले बी या संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. हार्डलक वीर मराठा डोंगरीपाडा. आणि या सामन्यातील सामनावीर खेळाडू सूरज केने इज द मॅन ऑफ द मॅच. प्लेयर ऑफ द मॅच सूरज केने. 19 धावा आणि 1 विकेट अशी कामगिरी करणारा सूरज केने ठरलाय या सामन्यातील